नेहा कांबळे आणि गौरी नलवडे. क्रॉम्प्टन कंपनीचे एक सर्व्हिस सेंटर आहे, तिथं जॉब करतात. त्यांनी आज इच्छा व्यक्त केली, त्या दररोजच इथे फिरायला येतात, पण त्यांना एक मनापासून इच्छा होती की आपल्या हस्ते इथं काहीतरी रोपं लावली जावीत. आणि आज आमचं इथे काम चालू असताना त्या पुन्हा आवर्जून आल्या. आज त्या इथं 2 करवंदाची रोपं लावत आहेत आणि त्यांनी आम्हाला आत्ता प्रॉमिस केलं आहे, रोपं लावल्यावर विसरणार नाहीत. दररोज जेव्हा आता काही महिन्यांनी इथं पाण्याची आवश्यकता भासेल तर त्या टाकीतून 2 कॅन घेऊन येणार आणि त्यांनी लावलेली रोपं ते जगवणार आहेत, असं त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं आहे. असे अनेक निसर्गप्रेमी जेव्हा आपल्याला जॉईन होतील तेव्हा या टेकडीवर निसर्ग समृद्ध टेकडी किंवा इथलं हरित स्वर्ग निर्माण होणार, हे तर अगदी आम्हाला आता खात्रीच वाटायला लागलेली. नेहा कांबळे. खूप दिवसापासून मी बघत होते की इथे येऊन रोपं लावतात, पण पुरेपूर माहिती नसल्यामुळे रोपं लावायची इच्छा माझी अपुरी राहिली. म्हणून आज मला सर भेटले आणि त्यांच्या सोबत, माझ्या मैत्रिणीसोबत मी आज इथं रोप लावायला आली आहे. आणि ह्या रोपाची मी वर्षभर काळजी घेणार. जेव्हासुद्धा मी येईल तेव्हा या रोपाला थोडं का होईना पाणी घालीन आणि हे रोप मी स्वतः जगवीन. मी गौरी नलवडे आणि मी क्रॉम्प्टन सर्व्हिस सेंटरमध्ये जॉब करते. आणि माझी तशी बरीच इच्छा होती की NGOजमध्ये वगैरे जाऊन काम करावं निसर्गासाठी, पण तशी काही संधी येत नव्हती. आणि मी आणि माझी मैत्रीण आम्ही रोज अजिंक्य तलावावर चालायला यायचो, तेव्हा हे काम बघायचो. पण तसेच हे म्हणल्यासारखं पुरेपूर माहिती नव्हती, त्याच्यामुळं जास्त काही करता येत नव्हतं. पण आता तुमच्या भेटीमुळे किंवा की काय इच्छा असल्यामुळे पण मार्ग भेटला आणि आता माझ्या हस्ते मी झाड लावते आणि त्याला जगवायचा मी पूर्ण प्रयत्न करेन.